नमस्कार, मी स्वानंद जोशी. फूड लाईफ विथ स्वानंदमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आत्ताचे सुट्ट्यांचे दिवस आहेत आणि काही ना काहीतरी गोड आपल्याला खायला लागतं. तर नेहमी गोड काय करायचं? तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे गाजराची खीर. थोडीशी खाल्ली तरी पुरते, पण खायला अगदी अप्रतिम लागते अशी ही गाजराची खीर आहे. अगदी साध्या सोप्या घरच्या साहित्यात होणारी आहे. चला आपण सुरुवात करूया. गाजराची खीर करण्यासाठी इथे मी 3 ते 4 गाजरं छान बारीक किसून घेतली आहेत. आता आपण एकीकडे गॅस लावून घेऊया आणि आपल्याला थोडंसं तूप घालायचंय पातेल्यामध्ये. मी इथे पातेलं ठेवलंय गरम व्हायला. त्यामध्ये मी घालणार आहे 1 चमचाभर तूप. आपलं तूप इथे छान गरम झालंय. आता हे जे आपण गाजर किसून घेतलंय ते आपण घालूया. आता हे जे गाजर आहे ते 2 ते 3 मिनिटं आपल्याला छान परतून घ्यायचं या तुपावरती. आता या खिरीत घालण्यासाठी मी इथे एकूण 3 वाट्या दूध घेतले. त्यापैकी आता आपण 1च वाटी दूध घालणार आहोत. या खिरीमध्ये घालण्यासाठी मी इथे एकूण 3 वाट्या दूध घेतले. त्यापैकी 1च वाटी दूध मी आता ह्याच्यात घालणार आहे. गाजर बुडेल एवढंच दूध आता आपल्याला घालायचंय. आधी मी थोडंसं दूध घालून घेतो. आता आपल्याला फक्त गाजर शिजवून घ्यायचंय आणि मग आपण त्याच्यात दूध घालणार आहोत बाकीचं. आता मी याच्यावरती हे झाकण ठेवणार आहे आणि एक वाफ काढून घ्यायची आपल्याला याला. इथे आपल्या गाजराला आता छान वाफ आली. तुम्ही बघू शकता इथे आपल्या गाजराला एक छान वाफ आली आहे. आता हे जे गाजर आहे ते आता इथे छान शिजले. तर आता मी ह्याच्यामध्ये घालणार आहे काही ड्रायफ्रुट्स. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला कमी जास्त किती घालायचे त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता. आणि एकदा ढवळून घेऊया. आता मी यामध्ये घालणार आहे अर्धी वाटी साखर. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती गोड हवे खीर त्याप्रमाणे साखर ऍड करायची. आणि त्याचबरोबर मगाशी आपण 1 वाटी दूध घातलं. आता आणखीन 1 वाटी दूध घालूया. हे चांगलं मिक्स करून घेऊ. आपल्या 3 बाउल दुधापैकी 1 बाउल दूध इथे या मोठ्या बाउलमध्ये आहे. आणि इथे मी घेतले मिल्क पावडर. 3 ते 4 मोठे चमचे मिल्क पावडर घेतली. ती मी या दुधामध्ये घालणार आहे. आपल्या ह्या खिरीला थोडासा दाटपणा येण्यासाठी, घट्टसर होण्यासाठी आपण मिल्क पावडर वापरणार आहोत. पण तुम्ही जर ती अशीच टाकलीत तर त्याच्या गुठळ्या होतील. त्यामुळे मी ती ह्या दुधामध्ये मिक्स करून घेणार आहे.
ह्याच्या गुठळ्या नाही होता कामा. तुम्ही ते बघू शकता, आपली मिल्क पावडर छान मिक्स झाली आहे दुधात. कुठेही याची गुठळी राहिलेली नाही. आता हे जे मिश्रण आहे ते मी या खिरीमध्ये घालणार आहे. आता एक दणकून उकळी काढायची आपल्याला ह्याला मीडियम फ्लेम वरती, आणि मग आपण गॅस बंद करणार आहोत. तुझ्या गाजराचा मी उपयोग केला. आपल्या खिरीला इथे आता छान उकळी आली आहे. गॅस बंद करण्यापूर्वी मी इथे घेतली आहे वेलची पावडर, ती आपण घालूया स्वादासाठी. एकदा ढवळून घेतो. तुम्ही बघू शकता छान दाटसर झाली आहे खीर आपली. मी गॅस बंद करतोय आणि आता आपण ही सर्विंग बाउल मध्ये काढून घेऊया. आपली खीर आता इथे तयार झाली आहे. मी या बाउल मध्ये काढून घेतो. म्हणजे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला कमेंटमध्ये कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.